जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या यहामोगी सभागृहात जिल्ह्यातील घरकुल योजनेच्या संदर्भातील समस्यांच्या निवारण करण्याकरिता आमदारांच्या उपस्थितीत खाते प्रमुख यांची आढावा बैठक संपन्न। बैठकीत तक्रारींचा पाऊस, योजनेसाठी पैशांची मागणी, आमदारांनी दिले कारवाईचे निर्देश। नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या घरकुलांचा आढावा बैठकीत ग्रामस्थांनी तक्रारींचा भडीमार केल्याने जिल्हा परिषद सभागृह तक्रारींनी दणाणले होते। योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पैशांची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने आमदारांनी प्रशासनाला कारवाईचे निर्देश दिले आहेत। यापुढे दर महिन्याला तालुकानिहाय योजनेची आढावा बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व आदिवासी विकास विभागाचा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून घरकुल योजना राबवण्यात येत असते। शिवसेना संपर्क प्रमुख विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार राजेश पाडवी, आमशा पाडवी यांच्या मागणीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार यांनी बैठकीचे आयोजन केले होते। बैठकीत शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी, राजेश पाडवी, आमशा पाडवी, मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक गावडे उपस्थित होते। बैठकीला उपस्थित जिल्हाभरातून आलेल्या ग्रामस्थांनी घरकुल प्रश्नावर गंभीर आरोप केले। ग्रामपंचायत स्तरावर घरकुल योजनेला पात्र असल्याचा ठराव करण्यात येतो, परंतु पंचायत समिती स्तरावर लाभार्थ्यांच्या फायली गायब होत असतात। घरकुलाची प्रकरणे मंजूर असताना देखील लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे येत नाहीत। योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पैशांची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी बैठकीत करण्यात आल्या। योजनेचा लाभ प्रत्येकाला मिळावा हा नागरिकांचा हक्क असतो। पैसे घेतल्याशिवाय योजनेचा लाभ मिळत नाही अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। विधानसभा निवडणुकीपूर्वी लाभार्थ्यांना आदेशांचे वितरण करण्यात आले असताना लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत लाभ मिळाला नसल्याने ते आदेश फेक होते का असा संतप्त सवाल करीत 8 दिवसात निर्णय न झाल्यास अधिवेशनात प्रश्न उपस्थित करू असे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले। अधिकारी लोकप्रतिनिधींना खोटी माहिती देत असतात। पैसे दिल्याशिवाय घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही। योजनेच्या माध्यमातून जर प्रशासनाची बदनामी होत असेल तर संबंधितांची हकालपट्टी करा अशी मागणी आमदार आमशा पाडवी यांनी केली। घरकुल योजनेच्या बाबतीत जिल्हाभरातून तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। लाभार्थ्यांच्या खात्यांवर कोणाला हप्ता आला तर कोणाला नाही। यापुढे प्रत्येक महिन्याला तालुका स्तरावर आढावा बैठक होईल। योजनेचा लाभासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याच्या तक्रारी देखील आल्या। दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आता काही तुमची जे लिस्ट आली ते रिजेक्ट मध्ये भी नामे आले होते। साहेब तुम्हाला माहिती नाही असेल तर खात्री कराने व्हिडिओ सांगा, आली की नाही होती यादी काय लोकांच्या रिजेक्ट लिस्ट मध्ये। खरं बोला जे आहे ते रिजेक्ट लिस्ट मध्ये नाव आला, तिथे पैसे दिल्यानंतर त्याचं नाव क्लिअर होतो। फायनल पुरावे उभा करू दे किती लोकांना इथे तुम्ही आल्यानंतर फायनल केले आहे ते। साहेब तुम्हाला माहिती नाही असेल, आम्ही ठाणेवर राहतो, कोणाचं नाव कसं येतो ते आम्ही तुम्हाला मोबाईल सांगतो। माझं नाव आलं आणि ते नाव काढून टाकून दिलंय, तुझे फाईलच नाही आहे, तसं काय तुझे घरी येईल। मग ते तक्रार केली ग्रामसेवकाकडे, त्यावर काय सांगायला होऊन द्या कधी होणार। 2-4 महिने आजकाल मंजुरीची नाही लिहिली आली आणि माझी फाईल मंजुरी आली होती। काका तुमचं नाव सांगा, तुम्ही लिहून गेले। मासिंग ठरावामध्ये यांचं नावही होतं, फाईल पण जमा केली, पण व्हिडिओ ऑफिसला गेल्यानंतर ठरावामधलं नावही गायब झालं आणि फाईलही गायब झाली। आणि विनंती केली तिथं ऑफिसला, मला रिस्पॉन्स नाही। काय होकारार्थी उत्तर अजून मिळालं नाही का तुम्हाला? ती फक्त 23 ची यादी में नाम टाक्या। हा सर, सर लिहून घ्या, नंदुरबार कोण आहे प्रभारी? घरामधलं नाव पण गायब होतं सर, कारण आमच्याकडे घराव आहे त्याचं नाव आहे, आम्ही प्रिंट काढून घेतली। याच्यात किती चोरी आली आम्हाला सगळं माहिती आहे आणि ऑफिसला तिथे फाईल जमा आहे, बाकीच्या घरामध्ये नाव नाही आहे आणि फाईल पण गायब आहे। 6 महिन्यापासून यांचे पैसे पडत नाही। एकच उत्तर दिलं जातं साहेब, टेक्निकली प्रॉब्लेम। आता टेक्निकली प्रॉब्लेम काय ते आम्हाला भी समजत नाही। पंतप्रधान घरकुल योजनेला
शेवटच्या टप्प्याला मंजुरी होऊन 6 महिने होऊन गेले. नंदुरबार तालुक्यातले कमीत कमी 100 लाभार्थी आहे साहेब, अजूनपर्यंत त्यांना पहिला हप्ताच मिळाला नाही. वारंवार पंचायत समितीला विचारल्यानंतर एकच उत्तर दिलं जातं की टेक्निकल प्रॉब्लेम आहे. आता हा टेक्निकल प्रॉब्लेम काय हे आम्हाला बी समजायला मार्ग नाही. विचारल्यानंतर ते सांगतात वरून. आता वरून कुठून आहे, नागपूर आहे, मुंबई आहे, पुणे आहे, कुठून हे समजायला मार्ग नाही. आणि ते लोक बी पूर्ण खुलासा आणि माहिती देत नाही. साहेब त्या सरपंचाला 6 महिन्यापासून तो माणूस फिरवत होता. शेवटी मी तक्रार केली बीडीओ साहेबांच्याकडे. ती शोकॉस नोटीस अजून की आहे, त्याला शोकॉस नोटीस दिल्यानंतर पैसे पडले साहेब. त्या सरपंचाचे एक सरपंचला त्रास होतो पंचायत समितीला आणि अपमानकारक त्याला वागणूक दिली जाते. ते 25 आतापर्यंत 34 लोकांचे पैसेच पडत नाही 2016 पासून तर आतापर्यंत. मला वाटतं देवमन पवार माझ्याकडे बी 100 लोकांची लोय आणि नंदपूर 3 गावांची यादी माझ्याकडे बी आहे दादा. कमीत कमी 100 लाभार्थी आहे. शेवटचा टप्पा मंजूर झाल्यानंतर सुद्धा यांना पहिला हप्ता मी उडालेला नाही अजूनपर्यंत. मंजूर होऊन 6 महिने होऊन गेले. काय पैसे दिले साहेब ते तुम्ही सांगता ना, असं काही होत नाही तर ते हा तमाशा तोच आहे. पैसे दिले एक नंबर मध्ये येतात. इथे 3000 पेंडिंग सांगता ना, त्यांना पैसे भेटले की 3000 एकच मिनिटात होऊन जाईल. ते पैसे द्यायला पाहिजे. 50 एजंट आहे, तुमचे एजंट आहे, ते एजंट पैसे घेतात. हा मी करून देतो ते नाव, मी करून देतो मी ते नाव. एकूण नंदुरबार तालुक्यातील 3000 लाभार्थी आहेत की ज्यांना पहिला हप्ता गेलेला नाही. मी 31,000 लाभार्थ्यांचे बाकीचे हप्ते पडलेले बाकीच्या लोकांचे 39 सगळे राहिले. 12 लाभार्थी त्याच्यामुळे एक लोकांचा हप्ता पडलेला नाही. आणि द यादीमध्ये प्रथम फोटो काढायला येतात. ते 580 रुपये घेतल्याशिवाय फोटो काढत नाही. एक पैसे देणं गरजेचे आहे. नाही याच्यामध्ये ना सर्व आरक्षणच्या बाबत आमच्याकडे तक्रारी असते. आम्ही म्हणजे सर्वांना पब्लिश व्हिडिओ क्लिप आपण पब्लिश केली होती की जर कुणी आरएची फोटो काढण्यासाठी पैसे मागत असतील, कारण आरएची शिवाय दुसरं कुणी पैसे फोटो काढत नाही, आणि जर पैशाची मागणी होत असेल तर म्हणजे जशी तळोद्याला एक केस झाली, एसीबीने त्यांना पकडलं. आम्ही जाहीर आवाहन केलं होतं की जर असं कुणी करत असेल तर लाभार्थ्यांनी डायरेक्ट आमच्याकडेही तक्रार करावी, इव्हन एसीबी कडेही तक्रार करावी. साहेब पहिले आपल्या ऑफिस मध्ये घेतात ते बंद करा, मग ते बंद होऊन जाईल. नाही सर, आम्ही तुम्हाला सोबत साहेब बोलतो ना, म्हणून तर सांगतो का आपल्याकडूनच पैसे चालू असतं, मग तिकडे कसं नाही सर. आम्ही पहिल्यापासूनच सर्वांना म्हणजे सूचना दिल्या होत्या प्रत्येक तालुक्यामध्ये सूचना दिली, पण त्याच्या पालन करता का हे जरा खात्री करा. बरोबर. यांनी विधानसभेच्या अगोदर आदेश वाटप केले होते साहेब. मग काय आतापर्यंत त्यांचे पैसे पडले नाही. गाव कोणता? नाट्य मंदिरला वाटप केले होते साहेब. आदेश वाटायचं आदेश वाटपाच्या कार्यक्रमामध्ये आपली जे लोक होते ग्रामसेवकांना यांनी पर्सनली दम घेत नव्हते आणि त्यांच्या हस्ते आदेश घेणार नाही, आमची मंजूर आहे, आदेश आम्हाला ग्रामपंचायत कधी मिळतील, पण ग्रामसेवकांना दम देऊन त्यांनी लाभ आपल्याला आणला. तरी आजपर्यंत ते पैसे पडले. तारीख साहेब आम्हाला विचारतात काय तारीख आलं कार्यक्रम साहेब. तारीख विचारत नव्हतो, फक्त मला प्रधानमंत्री आवडलं होतं. फक्त जर तशी यादी असेल आपल्याकडे तर ते आम्ही लगेच क्रॉस चेक करतो. इव्हन 2 दिवसामध्ये ते आपल्याला चेक करता येईल की न पडण्याचं कारण काय आहे. शबरीचे बी पैसे पडलेले सर, शबरीचे बी आदेश वाटप करे, प्रमाणपत्र वाटलेले आहे शबरीचे. ते शबरीचे बी ज्यांना ज्यांना प्रमाणपत्र वाटले त्यांनाच पैसे भेटले नाही साहेब आजपर्यंत. ते प्रमाणपत्र ते आमचे लोक प्रमाणपत्र घेऊन फिरतात पुढाऱ्यांच्याकडे. ते सह्या आहे आणि त्या लोकांना पैसे भेटत नाही. एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांचे सह्यांचे प्रमाणपत्र येते शबरीचे. जिल्हा नंदुरबार. मी अद्याप मला घरकुल मिळालेलं नाही. घरकुल मिळण्यासाठी माझी पात्रता खालीलप्रमाणे योग्य आहे असं माझं मत आहे. मी आदिवासीमध्ये अनुसूचित जमातीचं माझ्याकडे. आता तुमचं नाव आहे का यादीमध्ये? मंजूर झालं होतं का घर? प्रकरण शबरीकडे पाठवलं. आधी मी 16 साली पाठवलं होतं ग्रामीण विकासकडे, त्यांनी काय मला दिलेलं नाही. मग शबरीकडे मी 10/2/2023 पाठवलेलं आहे. संपूर्ण फाईल अशी मी पाठवलेली आहे. माझ्याकडे झेरॉक्स आहे, प्रकल्पामध्ये आहे. आपल्याकडे व्हिडिओ
गेल्या वर्षी व्हिडिओ नावापूरने पाठवला असेल तर नाही तर त्यांच्या प्रायोरिटीवर नाव घ्या, कारण तेच वंचित राहिले असतील त्या गावात म्हणून आले इमानदारीने विचार. नाव आहे का बघा, ज्यांचं नाव आहे 10,000 नावं पाठ असतील अशी आमची अपेक्षा नाही, पण त्यांचं नाव लिहून घ्या. पहिला हप्ता मी दुसरा हप्ता पाना मिळतो घर बनाया क्या? आपको कौन है पहला हफ्ता एक हफ्ता मिला, पर एक हफ्ते में जितना अपेक्षित है उतना घर बनाया तूने? हाँ, फोटो निकाल के दिया उनको? फोटो निकाल के देता वहां जाके डिलीट कर देते. क्या नाम डिलीट किया? क्या तुम्हारा नाम बोलो और गाँव बोलो. इंजीनियर दसरा डेमो पाडवे वाण्यावीर आपल्या घरचे माझे काय बघत होते, पण काहींनी असं केलंय की मागच्या वर्षात काहींनी घरं बांधून घेतली. मला तो कर्ज काढला असेल काही असेल, पण वाट बघून बघून त्यांनी घरं बांधलेली. आता त्यांच्याकडे जागा नाहीये, नाव मंजूर झाला आता, पण मग यांनी कसं काय करावं, त्याचा पर्याय काय असेल, त्याच्याकडे जागा नाही आता दुसरी. उद्या असं करता करता नाव कुशीत झाला, पण त्यांना घर राहायला नव्हतं, पण त्यांनी कुठून तरी कर्ज उचलून घर बांधून घेतले. बाबा त्याचे पैसे आता मंजूर झाले, मग त्यांनी नवीन बांधावर तेच घर टाकावं. जुना जागा घ्यायची लागेल. जिओ टॅगिंग पण येणं त्या जागेवरती झालेली. जिओ टॅगिंग सुद्धा येणं नाव होतं ना ड मध्ये, पण आता मंजूर मिळाली. जिओ टॅगिंग आहे ना त्या जागेवरती झालेली जिओ टॅगिंग. तो प्रॉब्लेम. बाकीचे लोकांनी घर बांधले, बाकीचे स्लॅब टाकले, बाकीचे स्लॅब पूर्ण आणि पहिला हप्ता पडले गेले त्यांना. आणि दुसऱ्या हप्त्यासाठी इंजिनियर म्हणतोय की नवीन जागेवरती होता, नवीन जागा नाहीये उपलब्ध, आणि जिओ टॅगिंग परत जिओ टॅगिंग अडचणी म्हणजे. तर याच्यात असं आहे की जर ऑलरेडी घर बांधून पूर्ण झालेलं असेल आणि त्यानंतर जर लाभ मंजूर झाला असेल तर तुम्हाला घरकुल म्हणजे मिळणं अपेक्षित नाहीये, कारण तुमच्याकडे ऑलरेडी घरकुल आहे. शासनाच्या नियमानुसार जे आहे ते मी सांगतो. जुनं घर आपण आपल्याला फोटो नाही काढता येणार. नाही जुनं घर नाही, आता ऑलरेडी चालू आहे. बाकीचे आता स्लॅब टाकले. काम चालू असेल तर आपण ते दाखवू शकतो, परंतु जर घर पूर्ण असेल तर नाही करता येणार. कायद्यामध्ये नाही ना तो. मोदी आवाजचे जे कुठले खोंडामळी मोदी आवाजचे घर आहे 24चे घर पूर्ण झालेले 23-24चे. कोणते आवाज? ओबीसी लाभार्थ्यांसाठी होते ना नाही मोदी आवाज आहे. होते आपण 2 वर्ष झालं असेल आपण मंजुरी दिलेली आहे त्यांना. त्यापैकी काही घरकुल म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात जरा दुसरा हप्ता देताना आम्हाला अडचण आली, कारण पैसेच नव्हते. परंतु आता चालू आहे. एकूण 2876 पैकी 740 घरं पूर्ण झालेली आहेत आणि 2136 घरं अपूर्ण आहेत. पहिला हप्ता दिलेले 2836 आहे, दुसरा हप्ता दिलेले 1779 आहे आणि तिसरा हप्ता दिलेले 1318 आहे आणि चौथा हप्ता फक्त 283 ला गेलेला आहे. तर हे जे मंजूर पूर्ण 740 आहेत परंतु 283 ला गेलेला आहे. तर त्याच्यामध्ये निधी काही काळ नव्हता, त्यामुळे ते पैसे जात नव्हते. परंतु आता कारण ही राज्य शासनाची स्कीम आहे. आता देणार ना. हो हो देतो. घर पूर्ण आहे का म्हणून दिले? ते आमचा रोजगार सेवक रोजगार सेवकाची व्हिडिओ आहे इथं. रोजगार सेवकांची तक्रार प्राप्त राजकारण करतात. रोजगार सेवक सर्व ठिकाणी परिस्थिती आहे. एकदा तक्रार प्राप्त झाली त्याला काढून टाकलं पाहिजे. काय अडचण आहे रोजगार सेवकाला काढताना? नंदुरबार रोजगार सेवकाला ग्रामसभाचा ठराव घेतला का तेव्हा रोजगार सेवकला कसं करायची यादी आहे माझ्याकडे. 10, 5, 15,000 रुपये घेतले आहे द्या आणि ताबडतोब चौकशी करा, कारवाई करा. हातला देशाच्या पंतप्रधानाला प्रश्न विचारायचे लोकांना अधिकार रोजगार सेवक आहे. तुमच्याकडे 2023 चे घरकुल सबरीचे मंजूर आहेत. संगीता उषा कोकणी आजपर्यंत पहिला हप्ता भेटला नाही त्या महिलेला आणि ती विधवा महिला आहे.
अनेकशे वारंवार तक्रार घेऊन जेव्हा जातो आम्ही ऑपरेटरकडे कित्येक वेळेस आम्ही चक्र मारतो, पण ऑपरेटर तिथनं का पैसे टाकत नाही आणि इंजिनियर कसे फोटो काढत नाही ते आम्हालाच कळत नाही, कारण वारंवार तक्रार देऊन सुद्धा त्या समस्या सोडवली जात नाही. लाभार्थ्यांचे नाव संगीता अभिषेक कोकणी. 3 पिढ्या ते देऊन गेले आहे आणि 25 वर्षापासून नगरपालिकामध्ये आणि घरपट्टी पाणीपट्टी सर्व करतात. झालंय. आज त्या ठिकाणी मिटिंग घेतली, सर्व त्या ठिकाणी सर्व ज्या मधोनी ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेने सर्वांना बोलवलं त्या ठिकाणी मी, आणि त्यांना पण आणि तहसीलदारांना पण सर्वे करायमध्ये राहतात. शासनाची जागा आहे ती, किती लोक राहतात, कुठल्या ठिकाणी राहतात, असं सर्व सर्वे करून जेव्हा आपल्याकडे येईल तेव्हा आपण शासनाला प्रस्ताव सादर करून काय पुढचे निर्णय घेऊ असं ठरलं आहे. ठीक आहे सर, आज आपण मिटिंग घेतली, परंतु समतानगरच्या परिसरात एकालाही माहिती नव्हतं की आज सर साहेब येणार आहे, सगळं होणार. आम्ही सर्व ठिकाणी पाठवणार आहे आणि 2 महिन्यात सर्वे पूर्ण करायला सांगितलं त्यांना. 2 महिन्यामध्ये झालं की मग पुढची योजना कशी राबवायची शासनाची परवानगी घेऊन ते आपण ठरवलेलं आहे. पण त्याच्यामध्ये असं आहे की काही लोक 3000 स्क्वेअर फीट एक्वायर करून बसले, काही लोकांकडे 200 दे. आपलं असं आहे शासनाचं धोरण की कमीत कमी 500, जास्तीत जास्त 1500 1500 स्क्वेअर फीट असं देता येईल. की त्यांना सांगितलं तुम्हाला मान्य असेल तर आम्ही सर्वे करतो, तुम्हाला मान्य नसेल तर राहू द्या म्हणून सांगितलं. मग सर्व लोक तयार झाले त्या ठिकाणी. आपण सर्वे करून सर्वेमध्ये एखाद्याकडे 3000-4000 स्क्वेअर फीट असेल तर त्याला 1500 जास्त देता येईल आपल्याला, आणि ज्यांच्याकडे 200 किंवा 300 त्यालाही 500 देता येईल. 700 वाल्यालाही 500, 200 वाल्यालाही 500, अशा पद्धतीने सर्वे करून घेऊन त्यांची नावं त्याच्यामध्ये येतील, कुठल्या ठिकाणी कुठलं घर आहे आणि किती जागेमध्ये आहे ते सर्व घेणार. कारण त्या ठिकाणी हे जेव्हा करताना ही योजना राबवताना त्या ठिकाणी आपल्याला भौतिक सुविधाही द्याव्या लागतील, रस्ते द्यावे लागतील, गटर द्यावे लागेल, पाणी द्यावं लागेल, पाणी टाकी द्यावं लागेल, सर्व द्यावं लागेल. ही जागा सोडावी लागेल तर हे होऊ शकेल. शाळा द्यावी लागेल, हॉस्पिटल द्यावं लागेल, दवाखाना, असं तर त्यांनी मान्य केलंय. त्यांना आज पत्र देतोय, त्या पत्रानुसार 2 महिन्यात आत सर्वे करून देतील. त्या शासनाकडे प्रस्ताव पाठवून आपण त्यांना ते त्यांना नावाने आपल्याला 8 नंबर देता येईल, नंतर मग ते घरकुल त्यांना कसं देता येईल असं आपण निर्णय घेतलाय. माझ्या मतदारसंघात असेल किंवा आमच्या दादांच्या मतदारसंघात असेल, प्रत्येक मतदारसंघामध्ये घरकुलांच्या बाबतीमध्ये तक्रारी प्राप्त होतात. वेगवेगळ्या पद्धतीने कोणाला हप्ते पडताय, कोणाला पहिला हप्ता, कोणाला दुसरा हप्ता, कोणाला तिसरा हप्ता, किंवा मंजुरी होऊन पहिलाच हप्ता पडला नाही, अशा बऱ्याचशा तक्रारी त्या ठिकाणी प्राप्त होत होत्या. म्हणून आम्ही एकत्रितपणे आदरणीय भैयासाहेब, आमच्या दादा पाडवी साहेब आणि शिरीष नाईक साहेब, आम्ही एकत्रितपणे पत्र दिलं होतं प्रत्येकाने वेगवेगळं, की एकत्रित जिल्ह्याची सर्वच ठिकाणी तक्रार आहेत, एकत्रित जिल्ह्याची सीओ साहेबांच्या कॅबिनमध्ये बैठक व्हावी आणि त्या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी उपस्थित ठेवावं, जेणेकरून जो विषय जो प्रश्न माझ्या मतदारसंघात आहे तो आमच्या दादांच्या मतदारसंघातही आहेत. म्हणून एकत्रितपणे सर्व अधिकारी हजर राहतील आणि संपूर्ण जिल्ह्याचाच हा प्रश्न सोडवता कसा येईल आपल्याला लवकरात लवकर, लाभार्थ्यांना त्याचा लाभ कसा चांगला लवकर देता येईल, काही ठिकाणी पैशाची मागणी होते ते कसं बंद करता येईल, ह्या दृष्टीने ही आज एकत्रितपणे या ठिकाणी बैठक झाली. आदरणीय भैयासाहेब आणि आमच्या दादा उपस्थित झाले. दुर्दैवाने शिरीष दादांच्या घरामध्ये काहीतरी मृत्यू झाला म्हणून ते येऊ शकले नाही, परंतु एकंदरीत आज जिल्ह्यामधले जे काही वेगवेगळ्या भागामध्ये अक्कलकुवा असेल, धडगाव असेल, नंदुरबार असेल, तळोदा असेल, शहादा असेल, नवापूर असेल, या ठिकाणी वेगवेगळे काही त्या ठिकाणी समस्या होत्या, त्यामुळे एकत्रितपणे आम्ही तिघांनी बसून सोडवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. सर्व अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहे. ह्यापुढे आम्ही असं ठरवलेलं आहे की दर महिन्याला आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही संबंधित शहराचे असतील तर सीओंना घेऊन त्या ठिकाणी आम्ही घरकुलांचा विषय सोडवणार आहे, आणि ग्रामीण भागामध्ये असतील तर त्या ठिकाणी पीओ आणि जे काही बीडीओ आहे ह्यांना बोलवून दर महिन्याला आम्ही आढावा घेणार आहे, जेणेकरून जे काही एवढ्या वर्षाचे प्रलंबित 2022-23 पासून जे प्रलंबित घरकुलाचे प्रश्न आहे, 14 पासून काही आहेत, 16 पासून, तर ते प्रश्न आपल्याला लवकर मार्गी लावता येतील आणि ह्या योजनेला गती देऊन सर्व लाभार्थ्यांना घरकुल कसे लवकर मिळतील ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. ह्या देखील तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्याबद्दल आम्ही आदरणीय भैयासाहेब असतील, आमच्या दादा असतील, आम्ही सर्वांनी बीडीओंना त्या ठिकाणी आदेश केलेले आहे की अशी तक्रार परत प्राप्त होता कामा नये. ज्या ठिकाणी गोरगरिबांना 15,000 हप्ता पडतो त्याच्यामध्ये 3-5 हजार जर ते मागत असतील तर उर्वरित पैशामध्ये घरकुल बांधू शकणार नाहीत, अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होता कामा नये. जे त्यांच्याबद्दल तक्रारी प्राप्त होतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी किंवा त्यांना काढून टाकण्यात यावं असं आम्ही त्या ठिकाणी सूचना दिली आहे. आज ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्याचा सीओ साहेबांनीच जिल्हा परिषदेच्या 7 दिवसामध्ये निपटारा करायचा आणि लोकांना न्याय द्यायचा. मी एकच गोष्टीचा खुलासा करू इच्छितो की आजची बैठक ही क्रेडिट घेण्यासाठी नव्हती,
ही जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी होती आणि तो उद्देश आम्ही पूर्ण केला. आम्ही दर महिन्याला आता पंचायत समिती स्तरावरतीच आढावा घेणार आणि कुठल्याही माणसाला जिल्हा स्तरावर खेटे मारायची किंवा आमच्या घरी चक्रा मारायची गरज नाही. त्याला न्याय तालुका स्तरावरच मिळेल याची खात्री आम्ही दिली आहे. मी तेच सांगितले, रोजगार सेवक असेल किंवा कोणी असेल ग्रामपंचायत लेवलला ज्यांनी असं राजकारण करण्याचा प्रयत्न केला असेल, कारण ही योजना केंद्राची राज्यात जे काही दोन्ही योजना आहेत ह्या गोरगरिबांसाठी आहे, सर्व लाभार्थ्यांसाठी शेवटच्या व्यक्तीपर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण होता कामा नये. गोरगरीब व्यक्ती त्याला ही योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी ही योजना आहे. म्हणून आम्ही आमदार म्हणून आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये ती योजना प्रत्येक व्यक्तीला म्हणजे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये कुठेही भ्रष्टाचार होत असेल, दिरंगाई होत असेल, निष्काळजीपणा होत असेल तो खपून घेतला जाणार नाही. आजच्या बैठकीमध्ये बऱ्याचशा ज्ञानाचं भर आम्हालाही पडलं आणि जी आम्हाला माहिती होती ह्या योजनेबद्दल माहिती घेण्याचं कारण नाही, कारण ही योजना सुटसुटीत योजना आहे. ह्याच्यामध्ये पात्र कसा ठरतो लाभार्थी ते आम्हाला माहिती आहे, त्याचे निकष आम्हाला माहिती आहे. बस त्या निकषावर बसत असताना जर त्याला दिलं जात नसेल, अडवणूक केली जात असेल तर त्याला न्याय देण्यासाठी आम्ही हे करतोय. योजनेचा अभ्यास जर मोठा असेल तर अजून आम्ही भविष्यामध्ये तो अभ्यास नक्कीच करू, परंतु जी आम्हाला माहिती आहे, जी योजनेचे निकष आहे ते आम्हाला माहिती आहे आणि त्यात जास्त अभ्यास करण्याची गरज नाही असं मला वाटतं. एखादा जो लाभार्थी आहे त्याला त्या ठिकाणी SOP आहे की त्याला हे कागदपत्र पाहिजे, त्यांनी पूर्तता केली की त्याला ते दिलं पाहिजे. त्यात अजून जास्त अभ्यास करण्याची गरज काय? 1995 मध्ये सुद्धा आम्ही आमच्या पंचायत मध्ये बघा मी एक 45 घरकुल मंजूर करून आणले होते. मी तुम्हाला 1995 मध्ये राजकीय जन्म गावित साहेबाचा आमचा कोणाचा बी झाला नसता तेव्हापासून घरकुलची योजना आहे. पण गावित साहेबांनी तुमच्या मुलाखतीमध्ये असंच भासवलं की त्यांच्या मुली आणि त्यांनी याच्या व्यतिरिक्त या जिल्ह्यामध्ये कोणीच काही केलं नाही. पण त्यांचे सासरे रमेश पाण्या वडवी सुद्धा या विधानसभेमध्ये आमदार होते, तेव्हा सुद्धा इंदिरा आवाजची घरं मंजूर होत होती. नाही होत होती असं नाही. साहेबाला तर काहीच माहित नसेल, तेव्हा साहेब शिक्षण घेत असतील, पण तरी सुद्धा इंदिरा आवाजची घरं नाव बदलत आलेलं आहे. पूर्वी रेल्वे स्टेशन होतं औरंगाबादला, आता संभाजीनगर झालं. याचा अर्थ आता रेल्वे स्टेशन झालं किंवा एअरपोर्ट झालं असं नाही, नाव बदलत जातात. योजनेची नावं बदलली आहे. प्रधानमंत्री आवास योजना झाली ती, परंतु ही योजना 40 वर्षापासून आहे. खऱ्या अर्थानं न्याय अंतुले साहेबांच्या वेळेला या योजनेला मिळाला आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी प्रत्येक गोरगरिबाला पक्क घर असलं पाहिजे असं त्यांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. त्या पद्धतीने ही योजनेचा त्या ठिकाणी लाभ देण्याचा आम्ही लाभार्थ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय. जे लोक प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सुटतील त्यांना महायुती सरकारनं त्या ठिकाणी प्रत्येकाला ड यादी असेल किंवा शासनाची शबरी योजना असेल किंवा इतर काही योजना असेल ह्याच्यामध्ये त्याला लाभ मिळवून द्यावा ह्यासाठी महायुती शासनाने प्रयत्न केलेला आहे. म्हणून आम्ही महायुती शासनाच्या वतीनं आम्ही आमदार म्हणून प्रत्येक लाभार्थ्याला मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो.